नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि या आभासी व्याख्यानमालेच्यासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोतृवृंद, गेली 11 वर्षे आपण या व्याख्यानमालेचं आयोजन करतो आहोत. विविध विषयांवरची व्याख्यानं या निमित्ताने आपण ऐकलीत. गेल्या वर्षापासून मात्र आभासी स्वरूपातच आपल्याला हे व्याख्यानमालेचं स्वरूप तयार करावं लागलं. तरीही प्रचंड उत्साह आणि नगरवासियांचा उदंड प्रतिसाद या सगळ्याला मिळतो आहे. अशाच प्रचंड आणि उदंड प्रतिसादात आणि उत्साहामध्ये ही व्याख्यानमालासुद्धा आता या वर्षीची सुरू होती आहे. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची संधी या संयोजकांनी मला दिली, या व्याख्यानमालेच्या संयोजकांनी मला दिली, हे माझं मी भाग्य समजतो. त्याबद्दल संयोजकांचे मनःपूर्वक आभार. करोनाच्या संकटामध्ये गेले 1.5 वर्ष आपण सतत मुकाबल्यामध्ये आहोत. या संकटामध्ये आपण खूप सहन केलं. आबालवृद्धांमध्ये उद्या कोणाची शाश्वती राहिली नाही अशी आजही अवस्था आहे. अनेकांना हॉस्पिटलची पायरी चढावी लागली. अनेकांचे हकनाक बळी गेले. सुदैवानं आपली संस्कृती, आपली परंपरा, आपल्या चालीरीती आणि आपलं मनोबल या सगळ्यामुळे आपण या सगळ्यामध्ये टिकून राहिलो, तरुण राहिलो आणि त्या सगळ्याला आपण तन मन धनाने सुद्धा सामोरे गेलो. अजून काही दिवस असंच चालणार. नियती आपली परीक्षा पाहते. पण आपण या संकटातून तावून सुलाखून निघू आणि पुन्हा एकदा न्यू नॉर्मल अशा जीवनाची सुरुवात लवकरात लवकर करायला सुरुवात करू अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या विषयाकडे वळतो. आजचा आपला विषय आहे जनजाती कल्याणाश्रम गुही प्रकल्प, आलेख जनजातीय व्यक्तींच्या उन्नतीचा. जनजाती कल्याणाश्रम पश्चिम महाराष्ट्र ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेली एक संस्था आहे. अखिल भारतीय वनवासी कल्याणाश्रम ही 1952 साली स्थापन झालेली एक संस्था, ज्या संस्थेचं ॲफिलिएशन या जनजाती कल्याणाश्रमाला आहे. मध्य प्रदेशमधलं आत्ताचं जे छत्तीस नगर, त्यातल्या जशपूर नगर या गावी या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना झाली. कैलासवासी बाळासाहेब देशपांडे हे या संस्थेचे संस्थापक होते. स्वतः वकील होते. 1926 सालापासून डॉक्टर हेडगेवारांच्या कालखंडापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते. स्वतः नागपूरलाच राहिल्यामुळे तिथेच त्यांचं शिक्षण झालं, तिथेच त्यांची वकिली पण तयार झाली आणि त्यानंतर वकिली करत असतानाच किंवा शिक्षण घेत असतानाच त्यांनी संघाचंही काम केलं. त्यावेळच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांनी इंग्रजांच्या विरोधात काम केलेलं आहे. काही महिने तुरुंगवास सुद्धा भोगलेला आहे. आदिम जाती सेवा संघाचे माननीय ठक्कर बाप्पा यांच्या संपर्कामध्ये ते आलेले होते. या जशपूर नगरमधलीच एक कथा आहे, घटना आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून श्री रविशंकरजी शुक्ल हे झाले. प्रांतामध्ये सर्वत्र प्रवास करायचा, त्याप्रमाणे एकदा त्यांचा प्रवास दौरा ठरला जशपूर नगर या ठिकाणी. जशपूर नगर हे जुनं संस्थान. त्या ठिकाणी प्रवास करायचा, तिथल्या आदिवासी भागाचे निरीक्षण करायचं, अशा संदर्भामध्ये त्यांचा प्रवास होता. परंतु जेव्हा ते जशपूर नगरमध्ये पोहोचले त्यावेळेला त्यांना एक वेगळाच अनुभव आला. तिथल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या जनजातीय मंडळींनी या लोकांच्या विरोधात
झारखंड जिंदाबाद अशा स्वरूपाची घोषणाबाजी केली, काळे झेंडे दाखवले आणि रविशंकर परत जा अशा अर्थाच्या घोषणा करून सर्वार्थांनी त्यांना अडचणीत आणलं. एका प्रांताच्या मुख्यमंत्र्याला स्वतंत्र भारतामध्ये ही अवस्था बघणं काही शक्य नव्हतं, परंतु त्या रविशंकरजींना त्यावेळेला परत जावं लागलं. पुन्हा ते भोपाळला गेले आणि अस्वस्थ होते. काय करायचं समजत नव्हतं. ख्रिश्चन मिशनऱ्यांचा एवढा मोठा दबाव की स्वतंत्र झालेल्या भारत राष्ट्रामधल्या एका मुख्यमंत्र्याला त्याच्याच प्रांतामध्ये प्रवास करणं मुश्किल झालं. त्यांची ओळख ठक्कर बाप्पांची होती. ठक्कर बाप्पांशी त्यांनी हा विषय बोलला आणि सगळ्यांनी त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याशी सुद्धा चर्चा केली. त्या सगळ्या गोष्टीमधून एक निष्कर्ष असा आला की ज्या माध्यमामधून ख्रिश्चन मिशनरी जशपूरनगर परिसरामध्ये धर्मांतराचं काम करतायत, त्या धर्मांतराच्या माध्यमाच्यामुळे वनवासी क्षेत्रामधल्या या मंडळींची अडचण होत होती. अनेक जण धर्मांतरित झालेले होते आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांना तर अजून असं वाटतच नव्हतं की आपला भारत स्वतंत्र झालेला आहे, अजून आमचंच राज्य आहे, इंग्रजांचंच राज्य आहे, असं त्यावेळेला त्यांना वाटत होतं. अनेक शाळा, अनेक वसतिगृह अशी त्यांनी त्या भागामध्ये उभी केली होती आणि त्याच्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झालेलं होतं. या धर्मांतराचाच अपरिहार्य परिणाम हा या रविशंकरजींना भोगावा लागलेला होता. काय करायचं अशी ठक्कर बाप्पांसमोर सुद्धा मोठी समस्या उभी राहिली. देश तुटण्याची वेळ आली. नुसतं धर्मांतर नव्हे तर धर्मांतर हे राष्ट्रांतर होईल की काय अशी भीती साक्षात ठक्कर बाप्पांना सुद्धा झाली. आणि म्हणून त्यांना पहिल्यांदा नाव आठवलं ते बाळासाहेब देशपांड्यांचं. जे बाळासाहेब देशपांडे नागपूरला वकील नुकतेच झालेले होते आणि त्यांना काहीतरी याच्यामध्ये करायला लावूया असं त्यांना वाटलं आणि मग त्यांना तिथले रिजनल ऑफिसर म्हणून थेट नियुक्ती दिली आणि जशपूर नगरला बाळासाहेब देशपांड्यांना स्वतःला यायला भाग पाडलं. बाळासाहेब देशपांड्यांनी तो कारभार ताब्यात घेतला, सरकारी नोकरी सुरू केली आणि परिसरामधल्या जवळजवळ 150-200 किलोमीटरमध्ये वेगवेगळ्या शाळा, माध्यमिक शाळा, वसतिगृह अशा सगळ्या गोष्टींना सुरुवात केली. आणि ह्या सगळ्या करून आवश्यक त्या गोष्टी त्या वसतिगृहामधल्या, त्या शाळेमधल्या मुलांना पोचतील, योग्य ते मार्गदर्शन होईल, योग्य ते संस्कार मिळतील अशी चिंता केली. आणि नंतर मग कालांतराने लक्षात आलं त्यांच्या की 2-3 वर्ष हे सगळं झाल्यानंतर त्यांना अंदाज आला की याच्यापुढे आपल्याला काम या पद्धतीने करणं काही शक्य नाही. कारण शेवटी शासकीय स्तरावरती किती प्रमाणामध्ये हा माणूस काम करू शकतो, शेवटी प्रशासनाची सुद्धा तेवढी साथ हवी. आणि त्यामुळे केवळ शाळा, केवळ वसतिगृह आणि केव्हा तरी एकदाच्या प्रवासामधनं हा संस्कार सगळ्या जनजातीय मंडळींना मिळेल असं वाटत नाही. याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं त्यांना वाटलं आणि म्हणून ते तडक नागपूरला आले. आणि त्यावेळेचे द्वितीय सरसंघचालक होते माननीय माधवरावजी गोळवलकर गुरुजी. गोळवलकर गुरुजींची त्यांची फार जुनी दोस्ती होती आणि त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला की अहो मी सगळं केलं, चांगल्या व्यवस्थाही उभ्या राहिल्या, तिथे आता हळूहळू ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरुद्ध जनमत तयार व्हायला लागलेलं आहे, परंतु एवढ्याने काही होणार नाही आहे. कारण शासकीय स्तरावरती शेवटी काही मर्यादा पडतातच. गुरुजींनी त्यांना म्हटलं की एक काम करा ना, मग तुम्ही राजीनामा द्या आणि जशपूरमध्ये स्वतःची वकिली सुरू करा. त्यांनाही ते आवडलं आणि मग ते त्यांच्या दोघंही जण जशपूर नगरमध्ये परत गेले. राजीनामा तर दिलेलाच होता, पण स्वतःची वकिली सुरू केली. त्या वकिलीच्या माध्यमामधून हळूहळू लोकांशी संपर्क साधायला सुरुवात केली आणि त्यानंतर 26 डिसेंबर 1952 साली त्यांनी या वनवासी कल्याण आश्रम या नावाने एक संस्था स्थापन केली. जशपूर नगरचे जे
राजे होते, त्या राजांनी त्यांना मोठे सहकार्य केलेलं होतं आणि त्या राजांनी स्वतःचा एक जुना राजवाडा खास कल्याणाश्रमाच्या या वसतिगृहाच्या व्यवस्थेसाठी म्हणून दिलेला होता आणि त्याच्यामध्ये 6 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पहिलं 6 विद्यार्थ्यांचं असं एक छोटंसं वसतिगृह सुरू करून अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या नावाने प्रत्यक्ष काम सुरू झालं. त्या काळचे तिथले विभाग प्रचारक असलेले मोरूभैया केतकर यांना गुरुजींनी मोकळं केलं आणि त्यांनी पण या विषयासाठी बाळासाहेबांना मोरूभैयांना मदतीला पाठवलं. ते तिथले संघटन मंत्री म्हणून काम करायला लागले. सातत्याने 3-4 वर्ष काम केल्यानंतर हळूहळू कल्याणाश्रम म्हणून मध्य प्रदेशामध्ये त्या जशपूर नगर परिसरामध्ये जम बसला आणि त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून जे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मनामध्ये जो विषय होता की यांच्या मनातला हिंदुत्व नष्ट करायचं, यांच्या मनामधला जो काही या भारताविषयीचा आदरभाव आहे तो कमी करायचा, नष्ट करायचा, याच्या विरोधात काय काय करता येईल, याच्यासाठी म्हणून काय काय करता येईल, त्यांच्यामध्ये परत ही मनोवृत्ती जागृत व्हावी, यासाठी काय करता येईल. म्हणून मग त्यावेळेला लक्षात आलं, स्वामी त्या काळची त्या तिथले परिसरामधले काही स्वामी मंडळीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी मग विविध हनुमान मंदिरांची स्थापना, भजन मंडळी अशा स्वरूपामधनं पुन्हा एकदा आपल्या या हिंदू धर्माला जागृत करण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळा, वेगवेगळ्या वसतिगृहांच्या माध्यमामधून या वनवासींना एकत्र करण्याचं काम केलं. काम खूप पुढे चालत राहिलं. 1975 साली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आणीबाणी आली. संघाची अशीच असलेली ही एक संस्था होती वनवासी कल्याण आश्रम. त्यामुळे स्वाभाविकच याकडे सुद्धा सरकारची वक्रदृष्टी आली आणि बाळासाहेब देशपांडेंसारखे अनेक कार्यकर्ते पुन्हा तुरुंगामध्ये 18 महिन्यासाठी गेले. 18 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर आणीबाणी संपली. 1977 साल उजाडलं आणि त्यानंतर जनता सरकार आलं. तेव्हा आणि मध्यंतरीच्या 1.5 वर्षाच्या या सगळ्या कारावासाच्या काळामध्ये अनेकांशी चर्चा केल्यावर, गप्पा मारल्यावर असं निष्कर्षाला आलेलं होतं की जशपूर नगरमध्येच ही समस्या आहे असं नव्हे. कम्युनिस्टांचे अडचणीचे विषय आहेत. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी तर केव्हाच आपले पाय पसरलेले आहेत आणि नागालँड, मिझोराम इथल्या जनजातीयांना स्वतःची आता अस्तित्वच राहिलेलं नाही आणि ते 90% ख्रिश्चन बनलेले दिसतात, धर्मांतरित झालेले दिसत आहेत असं लक्षात यायला लागलं. आणि त्यामुळे हा सगळा वनवासींच्या विकासाचा हा कार्यकलाप हा संबंध देशभर करायला पाहिजे असं लक्षात आलं आणि 1977 साली प्रत्येक प्रांतामध्ये वनवासी कल्याणाश्रमाचं काम सुरू करायचं ठरलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यावेळेला हीच परिस्थिती होती. माननीय बाळासाहेब दीक्षित नावाचे एक संघाचे प्रचारक होते. त्यांना पूर्णवेळ म्हणून या विषयासाठी संघटन मंत्री म्हणून बाहेर काढलं गेलं. अन्यही अनेक कार्यकर्ते या विषयाशी जोडले गेले. शहरामधले अनेक संघाचे कार्यकर्ते यामध्ये आणले आणि एक नवीन संस्था रजिस्टर करून महाराष्ट्राचं काम हे असं सुरू झालेलं. महाराष्ट्राचं काम सुरू झालं 1977 साली आणि त्यानंतर हळूहळू दवाखाने, वसतिगृह, बालवाड्या असे छोटे छोटे उपक्रम त्या वनवासी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने सुरू झाले. योगायोगाने त्याच काळामध्ये मी सुद्धा धुळ्याला संघाचा प्रचारक म्हणून होतो आणि थांबणार होतो. 2 वर्ष काम झालं, आता घरामध्ये पाहायला पाहिजे म्हणून मी परत सातारा या माझ्या गावी जाणार होतो. परंतु त्या काळचे आमचे विभाग प्रचारक दामोण्णा दाते आणि इथले नाशिक विभागाचे प्रचारक मुकुंदरावजी पणशीकर या दोघांनी पुन्हा एके दिवशी मला असंच गाठलं. ते म्हणे असंही तुझा 2 वर्ष आता काही डॉक्टरकीशी संबंध राहिलेला नाही, तर 1 वर्ष 2 वर्ष एक काम कर, एक वनवासी कल्याणाश्रम नावाची संस्था आपण सुरू केली आहे, त्या संस्थेचा एक दवाखाना तू चालू कर आणि त्या दवाखान्यामध्ये 1 वर्ष 2 वर्ष अनुभव घे. तो अनुभव तुला पुढच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या दवाखान्यामध्ये उपयोगी पडेल.
मलाही क्षणभर वाटलं काय हरकत नाही, चला अजून 1 वर्ष असंच लांबूया. आणि म्हणून मग त्यांनी मला कनाशी ह्या केंद्रावरती दवाखाना चालवण्यासाठी पाठवलं. 1977 साली जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला कळवणचे काही डॉक्टर्स दर आठवड्याला, दर रविवारी प्रामुख्याने तिथे जायचे आणि आपली सेवा द्यायचे. आरोग्य सेवा केंद्र असं तिथे स्वरूप होतं. कल्याणाश्रमाचं महाराष्ट्रातलं हे एका अर्थी पहिलंच केंद्र की जे सलगपणे सुरू झालं. त्याच वेळेला जांभिवली, वैजनाथ अशी 2 वसतिगृहसुद्धा आपण त्या रायगड जिल्ह्यामध्ये सुरू केली होती. काही थोडंफार बेरिस्त ठाणे जिल्हा त्यावेळचा जो होता त्या बेरिस्त्याला आणि चालत वाढला अशी आपण वसतिगृह सुरू केली होती. एक 5-6 ठिकाणी अशी आपण कामं उभी करायला सुरुवात केलेली होती. योगायोगाने मला या प्रथमपासूनच्या कल्याणाश्रमाच्या कामामध्ये प्रत्यक्ष सहभाग द्यायला उपयोग झाला आणि मी वनवासी कल्याणाश्रमाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून तिथे कनाशीच्या केंद्रावर डॉक्टर म्हणून काम करायला लागलो. पहिल्यांदा आपण तिथे स्वाभाविकच दवाखाना असाच विषय घेतलेला होता. वनवासी कल्याणाश्रमाचं मूळ उद्देश काय होता की जनजातीयांची सर्वांगीण उन्नती व्हावी. आरोग्य हा त्यांचा एक छोटासा विषय होता. किंबहुना तो विषय त्यांच्या दृष्टीने नव्हताच, कारण त्यांच्याकडे भगत वैदू यांच्या माध्यमामधून त्यांची स्वतःची एक व्यवस्था होतीच की ज्याच्यामधून त्यांचं आरोग्य त्यांच्या पद्धतीने तो सुरक्षित राहत होतं. परंतु त्या सगळ्यासाठी म्हणून त्याच्याबरोबर अन्यसुद्धा अनेक विषय त्यांचे होते. आर्थिक विकास आहे, बाकीचे सगळे शैक्षणिक विषय आहेत, हे सगळे अजून आदिवासी लोकांपासून लांबच होते. आता 1978-1980चा काळ सांगतोय मी. परंतु त्याही काळामध्ये मी ज्या दिवशी कनाशीला पहिल्यांदा गेलो, एकमेव बस जी नाशिकहून विरशेत नावाची लागायची ती एकमेव बस त्या ठिकाणी जायची. दिवसातनं एकदाच त्याचा प्रवास असायचा. त्याच वर्षी त्या गावामध्ये नळ आणि वीज या 2 गोष्टी आलेल्या होत्या. म्हणजे एका अर्थी किती वर्ष झाली होती आपल्या स्वातंत्र्याला, तरीसुद्धा आदिवासी भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या या सुविधा, ज्या सामान्य सुविधा शहरी मंडळींना, ग्रामीण मंडळींना मिळतात, त्यासुद्धा वनवासी क्षेत्रामध्ये उपलब्ध होत नव्हत्या. ही वस्तुस्थिती होती. आणि मग तशा स्थितीमध्ये आपण तिथे आरोग्य केंद्र सुरू केलं. तिथून 12 किलोमीटरवर एक काठा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक आठवड्यातलं द्विसाप्ताहिक आरोग्य केंद्र आपण सुरू केलं. परंतु एवढ्यावर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की थांबण्याचा विषय नव्हता. ती लोकांशी प्रत्यक्ष संपर्क आला पाहिजे. तिथनं लोक उभं राहायला पाहिजे. जनजातीय व्यक्तींमध्ये काही संस्कार घडले पाहिजेत. यासाठी वसतिगृह सुरू करूया, त्या मुलांना आपल्याकडे आणूया. त्यानिमित्ताने त्यांना शिक्षणाची आवड मिळेल आणि आपल्याकडनं अपेक्षित ते संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचतील, असा सगळा विचार करून आपण एक वसतिगृह सुरू केलं. त्या वसतिगृहामध्ये पहिल्यांदा तर 22 मुलं होती. वसतिगृहात आजूबाजूचे जे छोटे कोकणा आणि भिल्ल असे जी मंडळी होती त्यातली काही मंडळी आपण मुलं एकत्र केली आणि 1ली ते 7वीपर्यंतची अशी काही सगळी मुलं आपण त्या 22 मुलांचं एक वसतिगृह सुरू केलं. त्या वसतिगृह, दवाखाना यासाठी ज्या काही आवश्यक देणग्या होत्या त्या नाशिक रोडचे, आपले मालेगावचे असे जे शहरातले कार्यकर्ते होते ते सगळ्या देणग्या गोळा करत होते. आवश्यक ती औषधं, आवश्यक त्या साधनांची व्यवस्था हे ती लोक करत होते आणि आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष हे वेगवेगळे उपक्रम सुरू केलेले होते. संस्कार हा एक महत्त्वाचा विषय आपल्याकडे होताच. संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये पसायदान हा विषय असतो आणि त्या पसायदानामधनंच आपल्याला काही गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या होत्या की ह्या 1-2 वर्षाच्या सातत्याने संस्कारामधून आदिवासी मुलंसुद्धा आता छान संस्कृत सुभाषितं म्हणायला लागलेली होती, काही श्लोक म्हणायला लागलेले होते, पसायदान पाठ झालेलं होतं. असंच एक कनाशीपासून 7-8 किलोमीटरवरती लखानी नावाचं गाव होतं. संध्याकाळची वेळ होती, 7-1 वाजलेले असतील आणि त्या काळामध्ये त्या प्रकल्पाचे अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये केवळ आदिवासींच्या विकासासाठी काही ऑफिसर्स नेमलेले असतात. त्यातले एक IAS ऑफिसर V. रंगनाथन नावाचे होते. ते त्या भागामधून चाललेले होते आणि प्रवासातनं त्या गावामध्ये थांबले आणि आता
काहीतरी आटपून निघून जाऊया. तेवढ्या वेळामध्ये एक 5-7 मुलांचा आवाज एका झोपडीमधनं यायला लागला. सहज त्यांना वाटलं की बघूया बुवा काय म्हणतायत, काय मुलं बोलतायत. सलग काहीतरी गुणगुणत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. आणि ते काही आदिवासी नृत्य किंवा गाणी असं काही नव्हतं, काहीतरी वेगळं वाटत होतं. मग थोडेसे जवळ गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मुलं हात जोडून व्यवस्थित बसलेले आहेत आणि पसायदान म्हणतायत. त्यांचं पसायदान ते होऊन दिलं त्यांनी आणि मग प्रत्यक्ष त्या झोपडीमध्ये ते स्वतः गेले. व्ही रंगनाथन एक नंतर फार मोठे अधिकारी झालेले होते, महाराष्ट्राचे एक जबरदस्त असे ज्याला म्हणता येईल अधिकारी असे ते नंतर होते झालेले. तर त्यांनी स्वतः ते बघितलं आणि मग त्यांनी त्या सहज विचारलं का रे हे पसायदान कुणी शिकवलं तुम्हाला? तर म्हणे आम्ही वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहामध्ये जातो, तिथे हे आम्हाला शिकवलं आणि आम्हाला आता सध्या मे महिन्याची सुट्टी आहे म्हणून आम्ही घरी आलो आहे. परंतु येताना शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की संध्याकाळी आपल्याला हे सगळ्यांना रोज मुलांना घेऊन पाठ करायचं म्हणायचं आहे. अशा रोजचा संस्कार म्हणून आम्ही ही प्रार्थना इथे बसून म्हणतो आहोत. त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं आणि काय आहे कल्याणाश्रम हा पाहावा म्हणून ते मुद्दाम पुन्हा आपल्या कनाशीच्या केंद्रावरती आले. मग त्यांची पुढे ओळख झाली, त्यांनी कनाशीला भेट दिली, कनाशीच्या वसतिगृहावरती पाहिलं, त्यांनी बाकीचे सुद्धा अन्य प्रकल्प आपले पाहिले आणि मग कल्याणाश्रम जाणून घेऊन नंतर जमेल तेवढी मदत त्यांनी शासकीय स्तरावरती आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला होता. आर्थिक विकासासाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम आपण तिथे राबवलेले होते. कडबा कुट्टी केंद्र म्हणतात तसं, की तिथे फार मोठ्या प्रमाणावरती कडबा तयार बनायचा. मोठ्या प्रमाणावरती ज्वारी तयार होते आणि परंतु त्याचा जो काही कडबा असतो तो असाच वाया जायचा. पण मग आपण त्याच्यासाठी एक लिंक लावली. मायकोमधले काही इंजिनियर्स एकत्र आले, त्यांनी काही पैसे गोळा केले आणि कडबा कुट्टी केंद्र असं आपल्या त्या केंद्रावरती उभं केलं. तिथल्या एक 15-20 मुलांना त्या निमित्ताने रोजगार मिळाला आणि त्या रोजगाराच्या माध्यमामधनं रोज गोरेगाव, मुंबईजवळचं जे गोरेगाव आहे जिथे मोठ्या प्रमाणावरती म्हशींचे तबेले आहेत, त्या ठिकाणी आपण हे पाठवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा झाला. अर्थात कल्याणाश्रमला हा फायदा नको होता, हा फायदा थेट त्या व्यक्तींना मिळावा. त्या कडब्याच्यासाठी ज्याच्याकडनं आपण कडबा खरेदी करणार त्याला त्याचा उपयोग व्हावा. जे प्रत्यक्ष मजदूर म्हणून काम करत होते त्यांना चांगला त्याच्यामध्ये रोजगार मिळावा यासाठी आपण प्रयत्न करत होतो. आणि त्याच्यात निश्चितपणे असं मला आता सांगता येईल की त्याही वेळेला मायकोतला जो तृतीय स्तरावरचा जो कामगार असतो तेवढा पगार किंवा तेवढा रोजगार हा तिथला तो माणूस आपण उपलब्ध करून देऊ शकत होतो. आणि अशा अर्थाने ते काम खूप छान पुढे झालं. मग नंतर वेगवेगळे असेच उपक्रम, वीट बनवण्याचा व्यवसाय, त्यानंतर पापड बनवण्याचा व्यवसाय, असं तिथल्या महिलांना आपण शिकवलं. शैक्षणिक गोष्टींसाठी काही बालवाड्या आपण त्या भागामध्ये उभ्या केल्या. 3-1 वर्षामध्ये या जवळजवळ 125 गावांमधल्या अनेक जनजातीय लोकांशी संपर्क आपला आला आणि त्याच्यामध्ये आपल्या हेही लक्षात आलं की जसं जशपूरनगरला होतं तसं कनाशी परिसरामध्ये सुद्धा होतं. कनाशी परिसरामध्ये सुद्धा ख्रिश्चन मिशनऱ्यांचं व्यवस्थित काम होतं. मानूरला एक त्यांची संस्था पण होती आणि ती जी ऑस्ट्रियामधून आलेली एक बाई एकटी जीपमधनं प्रवास करायची आणि सगळ्या या जनजाती पाड्यांवरती संपर्क करायची. तिथे तिचं स्वतःचं एक वसतिगृह पण होतं. त्या वसतिगृहाच्या माध्यमामधनं, त्यांच्या सुवार्थिकांच्या माध्यमामधनं अनेकांना तिने बाटवलेलं पण होतं. मग आपण सुद्धा काही उपक्रम केले होते. म्हणून खडकवण म्हणून एक गाव आहे, त्या खडकवणमधल्या 2 कुटुंबियांना आपण परत आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये आणलं होतं. ब्रह्मचारी विश्वनाथजी हे नाव कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. फार जुनी गोष्ट आहे. मुंबईमध्ये त्यांचा मठ होता आणि ते याच घर वापसी या विषयासाठी स्वतः कार्यरत होते. ते स्वतः तिथे आले, 2 दिवस राहिले, तिथल्या लोकांना समजावलं आणि मग नंतर यज्ञ याग करून विधिवत असं त्या कपलला आपण धर्म पुन्हा आपल्या धर्मामध्ये आणलं होतं. म्हणजे अशा अर्थी सर्व प्रकारच्या स्तरांवरती तिथे काम आपण उभं करायला सुरुवात केलेली होती. 3-4 वर्ष झालेली होती आणि असाच एक माझा मित्र राम गोडबोले
याचं एके दिवशी पत्र आलं की नाही बुवा, मला इकडचा काही दवाखाना वगैरे स्वतःचा चालवायचा नाही, मलासुद्धा तुझ्यासारखंच पूर्ण वेळ काम करायचं, येऊ का? तर मी सुद्धा सहज, त्यावेळेला काही फोनची व्यवस्था नव्हती, त्यालाही मी पत्र पाठवलं, काय हरकत नाही, येत बघायला तर ये आधी काय आहे ते. नंतर मग तो आला, त्यांनी बघितलं, त्याला आवडलं आणि मग त्यांनी सातारा परिसरामधला जो त्याचा दवाखाना होता तो बंद केला आणि तो पूर्ण वेळ काम करायला म्हणून कणाशीला आला. आता 2 डॉक्टरांची एका एवढ्या छोट्या ठिकाणी काही गरज नव्हती आणि त्यावेळेला आमच्या डोक्यात लक्षात विषय येत होता की नाही वो, आपण कळवण तालुक्यापेक्षा सुद्धा अन्य जे मागासलेले तालुके आहेत, उदाहरणार्थ पेठ आहे, सुरगाणा आहे, हर्सूल आहे, या परिसरामध्ये आपल्याला काहीतरी आपलं स्वतःचं काम उभं करायला पाहिजे. मग त्यावेळच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा प्रचारकांच्या संपर्कातून आपण सुरगाणा तालुका ठरवला की नाही वा, सुरगाणा तालुक्याचा आपण सर्व्हे करूया. आणि मग सर्व्हे करायचा आणि मग मी त्या सुरगाणा तालुक्यातल्या कामामध्ये लक्ष घालायचं. राम गोडबोले हे जे डॉक्टर आलेले होते त्यांनी कणाशीचं वसतिगृह दवाखाना सांभाळायचं असं ठरलं. त्याप्रमाणे मग आम्ही सुरगाणा तालुक्याचा सर्व्हे केला. सर्व्हे अख्ख्या तालुक्याचा केला. त्यावेळेला आजच्यासारखे रस्ते वगैरे नव्हते, फुफाट्यातूनच मोटरसायकलचा प्रवास करावा लागायचा. त्या 1 दिवसाचा प्रवास करून परत आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय समोरचा माणूस ओळखूसुद्धा येणार नाही इतपत आमच्या अंगावरती पावडर लागलेली असायची आणि कपडे सगळे लाल बुंद झालेले असायचे. आणि पण तशा अवस्थेमध्ये आम्ही सुरगाणा तालुक्याचा प्रवास केला, सर्वत्र फिरलो आणि मग हे गुही हे ठिकाण निश्चित झालं की नाही बुवा, आपल्याला इथं काहीतरी करायचं आहे. त्यावेळेला आमच्या सर्वे करताना विषय लक्षात होता की आपल्याला दवाखाना आधी चालू करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी गेले 20 वर्ष कम्युनिस्टांचं काम आहे, किंबहुना गेली 20 वर्ष एकच आमदार कम्युनिस्टांचा तिथे उभा आहे, त्यामुळे तो आपल्याला बऱ्यापैकी त्रासही देणार आहे. त्यामुळे थोडंफार गावचं सुद्धा सहकार्य आपल्याला पहिल्या दिवशीपासून असणं गरजेचं राहणार आणि त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार करत होतो आणि मग त्यातून हे गुही निवडलं गेलेलं होतं. शिक्षण मंडळ भगूरचे त्यावेळचे एक सर होते आंबेकर सर आणि संघाचे प्रचारक होते भीमराव गारे. हे दोघेजण एका विशिष्ट कामासाठी म्हणून सुरगाणा तालुक्यामध्ये यापूर्वी फिरून आलेले होते आणि त्या प्रवासामध्ये त्यांच्या एक लक्षात आलेलं होतं की गुही एक गाव चांगलं दिसतंय. नवसूबाबा सहारे म्हणून एक तिथले हरिभक्त परायण व्यक्ती आहेत की जे स्वतः पूर्वी वाल्या कोळीसारखे होते, परंतु एकदा त्यांना उपरती झाली म्हणा किंवा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण ह्या चुकीच्या मार्गाने जातो आहोत. म्हणजे सर्वार्थाने वाल्या कोळी हा समोर लक्षात घ्या, तो ज्या ज्या कामांमध्ये तरबेज होता ती सगळी कामं हा माणूस त्या काळामध्ये करत होता. म्हणजे हे त्यांनी स्वतःच्या तोंडून सांगितलेला शब्द आहे बरं का, मी माझ्या तोंडून घुसवत नाही. म्हणजे दिवस रात्र दारू पिणं, आलेल्या मंडळींना त्रास देणं, आलेल्या कोणी व्यापाऱ्यांना लुबाडणं, जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना लुबाडणं, असे सगळे उद्योग त्यांचे चालायचे. शिवाय तहसीलदार असेल, त्या परिसरामधला वन अधिकारी असेल, एखादा गार्ड असेल, या सगळ्यांनासुद्धा त्यांचा त्रास असायचा. ग्रामसेवक तलाठीसुद्धा तिकडे जायला घाबरायचे, एवढी त्यांची प्रचंड दहशत होती. परंतु त्यांना एक दयानंद महाराज नावाचा माणूस भेटला आणि त्यांनी काय जादू केली काय माहिती, परंतु त्यांनी सांगितलं अरे बाबा रे, हे तुझं आयुष्य चुकीचं आहे, हे तू काय करतोस, हे दारू बिरू सगळ्या गोष्टी बंद कर, तुझ्या सगळ्या संसाराचंच नव्हे तुझ्या आजूबाजूच्या लोकांचं सुद्धा त्याच्यामुळे नुकसान होते. योगायोगाने त्यांनाही ते पटलं आणि त्या दिवसापासून त्यांनी दारू सोडली, स्वतःचा हे सोडला आणि स्वतःची शेती संसार व्यवस्थित सुरू करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते उत्तम कीर्तनकार झाले. हे भीमराव गारे आणि आंबेकर सर ज्या वेळेला त्यांना भेटले त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की परिसरामधल्या सुमारे 20,000 जनजातीय मंडळींची दारू त्यांनी सोडलेली होती केवळ कीर्तनाच्या माध्यमामधून. म्हणजे आपल्याला जे काम अपेक्षित आहे खरं हा माणूस तेच काम करतोय, मग आपण ह्या गुहीचा विचार का करू नये असं म्हणून त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं की नाही व आम्हाला असं काहीतरी उपक्रम द्या, आम्ही पण चालू करू.
आणखीन एक किस्सा होता त्यांच्या आयुष्यात घडलेला. त्यांचा मुलगा होता चिमण नावाचा, जो आज पेठे हायस्कूल नावाच्या नाशिकच्या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे, माध्यमिक शिक्षक आहे. त्यावेळेला तो 9वीत होता आणि 9वीमध्ये असताना पेपरची साधारणपणे मार्च एप्रिलची वेळ होती आणि आता उद्या परवा पेपर संपणार 9वीचे. अशा स्थितीमध्ये काहीतरी शिक्षकांशी त्याची बाचाबाची झाली आणि त्यामध्ये तो इतका चिडला की त्या शिक्षकांच्या कानफटात लगवावली होती त्यांनी आणि संध्याकाळी तडकाफडकी निघून आलेला होता घरी. पहिल्यांदा तो काही बोलला नाही, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, बुवा मी असं असं केलं. त्या बाबांना, उसुबाबांना वाईट वाटलं, अरे बापरे आपला मुलगा आणि अशा पद्धतीने शिक्षकांना मारून येतो, म्हणजे लाजिरवाणंही त्यांना खूप वाटलं. योगायोगाने दुसऱ्याच दिवशी हे आंबेडकर सर त्यांच्या घरी पोचलेले होते. ते आपल्या या विषयासाठी संघसंबंधी प्रवास होता त्यांचा, त्यासाठी म्हणून ते गेलेले होते. त्यांनी सांगितलं की बुवा हे असं असं आहे, असं ह्या मुलांनी केलं हो, आता कसं काय ह्या मुलाला पुढचं आयुष्य कसं सुधारायचं कसं. भीमराव गारे म्हणले, तुम्ही काळजी करू नका बाबा, एक काम करा, तुम्ही 1 महिनाभर आमचा संघशिक्षा वर्ग असतो, त्या संघशिक्षा वर्गामध्ये याला पाठवा. अहो म्हणे तिथे तर तो आणखीन उत्मात करेल, तुम्हालाच अडचणीचा होईल. ते म्हणे आम्ही कसंही बघून घेऊ. योगायोगाने नंतर लगेच त्या संघशिक्षा वर्गाला तो गेला आणि आल्यानंतर त्याच्यामध्ये एवढा जबरदस्त परिणाम झालेला दिसला, आमूलाग्र बदल झालेला दिसला की तो बाबांना आईला आई, वडिलांना वडील मानायला तयार झाला. त्याच्या शिक्षकांना योग्य ते मान द्यायला लागला आणि तो नंतर मोठा होऊन व्यवस्थित शिक्षण वगैरे घेऊन आता मगाशी मी सांगितलं तसं आता एका मोठ्या मान्यताप्राप्त शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून तो काम करतोय. त्यामुळे त्यांना माहीत होतं की बाबांना माहीत होतं संघ काय आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की नाही बुवा आमच्याकडे सुद्धा असा एखादा प्रकल्प पाठवा. म्हणजे एका अर्थी संघाला थोडंसं अनुकूलता, स्वतः कम्युनिस्ट होते ते, परंतु संघ या विषयामध्ये त्यांना मानायला ते लागलेले होते. शिवाय स्वतः दारू सोडलेली होती आणि हिंदू धर्माकडे लोकांना वळवण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केलेलं होतं. या 2 मुद्द्यांवरती आम्ही विषय केला की नाही बुवा आपल्याला इथं थोडाफार आधारही मिळेल, कारण शेवटी कम्युनिस्टांचं तंत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नुसतं सामदामवर विषय संपत नसतो, दंडभेदापासून त्यांची उलटी सुरुवात होत असते. आणि त्यामुळे त्या पद्धतीने जर वेळ आली तर 2 माणसं तर आपली पाहिजे, नाही तर आपल्या कार्यकर्त्याचं फक्त हाडच तिकडे जायची, अशी अवस्था पहिल्याच दिवशी नको व्हायला. आणि म्हणून हे गाव आपण निवडलं, गुही हे गाव या कामासाठी आपण निवडलं. दुसरा एक विषय त्याच्यामध्ये आपण केलेला होता की 20 वर्ष तरी कोणतीही सरकारी व्यवस्था आरोग्याची तिथे पोचण्याची शक्यता नाही, असं दुर्गम भाग आपण घ्यायचा. आणि अक्षरशः तो खरंच दुर्गम भाग होता. त्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये किमान 11 किलोमीटर पायी चालल्याशिवाय ते गुही गावाचं दर्शन आपल्याला व्हायचं नाही, जिथून बस आपल्याला सोडायची. वाटेमध्ये 2 नद्या असायच्या, त्या नद्या पार कराव्या लागायच्या, मध्ये 2-3 किलोमीटरचं जंगल पार करायला लागायचं आणि मगच त्या गुही गावापर्यंत पोचायला लागायचं. आणि त्या नद्या पार करणं म्हणजे असं गुडघाभर पाणी बिणी नसायचं. पावसाळ्यामधली दुथडी भरून वाहणारी नदी ही दिसणारी छोटी असती, परंतु तिला प्रवाह खूप मोठा असतो आणि त्यामुळे अक्षरशः कमरेखालचे सगळे कपडे काढून ते डोक्यावर घ्यायचे, कसं बसं पलीकडे जायचं आणि मग पुन्हा कपडे घालून पुढे जायचं. अशा अवस्थेमध्ये तिथपर्यंत पोचावं लागायचं. असा दुर्गम भाग पण होता तो. आणि त्यामुळे दुर्गम एका अर्थी थोडाफार आपल्याला कोणीतरी सपोर्टिव्ह अशी काही माणसं तिथे मिळतील असं एक गाव म्हणून आपण ते गुही केंद्र निवडलं. योगायोगाने मलाच त्या ठिकाणी या गुही गावामध्ये जायला संधी मिळाली. गुहीची निवड नंतर असं लक्षात आलं की हो खरंच आपण जो विचार केला तो खूप चांगला होता. बारागाव डांग नावाचं त्या परिसराला म्हणायचे. संघाच्या पद्धतीनेच तिथेही काम चालू होतं. मीही प्रचारकच होतो आणि त्यामुळे चला बुवा आपण आता काय करूया, ठरवूया डॉक्टरचं कसं काय करायचं. मग त्यावेळेचे संघाच्या आपले जिल्हा प्रचारक होते गिरीशराव कुबेर, त्यावेळेचे विभाग प्रचारक होते जे आत्ता माजी सरकार्यवाह आहेत भैयाजी जोशी, आणि आपले संघटन मंत्री बाळासाहेब दीक्षित. आम्ही 4घही जण तिथे गेलो. त्या दिवशी
उद्घाटनही केलं 31 जुलै 1983 या 1979 31 जुलै 1979 या दिवशी आम्ही त्या तिथल्या गुहीच्या आपल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या दवाखान्याला सुरुवात केली. गावच्या पाटलांनी एक आपली खोली मोकळी करून दिली. तिथे दवाखाना चालू झाला आणि मग गावचा जो प्रमुख पुढारी होता त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग डॉक्टरना माझ्याकडे राहू दे. आता डॉक्टरला माझ्याकडे राहू दे म्हणजे काय, तर एक ओट्यावरती त्यांनी एक बाज आणून दिली. आता तुझी ही जागा, पावसाळा असो, थंडी असो, उन्हाळा असो, त्याच ठिकाणी मी गेले म्हणजे पुढचे 3-4 वर्ष राहिलेलो होतो. बाकीचं आपल्याकडे सामान तरी काय असतं, एक बॅग ती फक्त त्या झोपडीच्या आतल्या बाजूला ठेवायची की जिथे पटकन कुत्री बित्री जाणार नाही, ते उगाचच घेऊन कोणी पळणार नाही, एवढीच व्यवस्था होती. गावात जी काही 40-50 कुटुंब होती त्यांच्यामध्ये एक वार लावून दिलेला होता की या वेळेला तुमच्याकडे जेवतील, या वेळेला तुमच्याकडे जेवतील, या दिवशी तुमच्याकडे जेवतील. अशा पद्धतीने डॉक्टरची जेवणाची पण व्यवस्था त्या गावाने लावून दिली. आणि मग तो दवाखाना आपला हळूहळू सुरू झाला, जम बसला. परिसरातल्या 65-70 किलोमीटर परिसरामध्ये 35-40 किलोमीटरमधल्या 65-70 गावामधले लोक त्या दवाखान्याचा उपयोग घ्यायला लागले. तिथेही आपण तोच विचार केला की नुसता दवाखाना हा विषय करून थांबणार नाही आहे. दवाखाना हा तर ठीक आहे, आवश्यकच आहे. तिथे तर खरंच गरज होती, कारण तिथे PSCची व्यवस्था नव्हती. त्यानंतर मग कित्येक वर्षांनी पांगारण नावाच्या गावी PSC झालं, पण तोपर्यंत PSCला जायचं असेल, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जायचं असेल तर किमान 11 किलोमीटर चालत उंबरठाणला जावं लागायचं. तेव्हा मग डॉक्टरची दृष्ट व्हायची. त्यामुळे तिथले त्या भागामधल्या लोकांची खूपच या निमित्ताने मदत झालेली होती. अत्यंत मामूली म्हणजे 8 आणे एवढे आपण त्यांच्याकडनं घ्यायचो आणि त्याच्यामधनं आपण सगळी औषधं त्या मंडळींना द्यायचो. इथे सुद्धा तोच विषय की नाशिकचे जे डॉक्टर्स आहेत, बाकीची काही मंडळी आहेत, कार्यकर्ते मंडळी आहेत, त्या सगळ्यांनी मिळून या सगळ्या औषधाची बाकीची सगळी व्यवस्था उभी केलेली होती. आणि मग त्यामधनं हा दवाखाना सुरू झालेला होता. हा दवाखाना आता पाटलांच्या घरामध्ये किती ठेवायचा, कारण काही दिवसांनी पाटलांचं घरसुद्धा मोठं होणार होतं, त्यांची मुलंही मोठी होत होती. मग गावकऱ्यांनी ठरवलं की नाही आपण असं करूया, एका जागेवरती एक घर बांधून टाकूया डॉक्टरसाठी वेगळंच. म्हणून मग 3 खोल्यांची अशी एक झोपडी गावकऱ्यांनी मिळून बांधली. म्हणजे का घरोघरून एक वासा आणला. ज्याला घरून शक्य नव्हतं त्यांनी शेजारीच तर आपल्या म्हणजे 15 मिनिटाच्याच अंतरावरती जंगल, तिथलं ओलं काच असं लाकूड सागाचं तोडून आणायचा वासा आणि त्याच्यातनं ही झोपडी त्या सगळ्यांनी मिळून उभी केली. कारवीचं भिंत बांधली. गावातल्या आजूबाजूच्या गावातल्या अशा महिला आल्या, त्यांनी छान जमीन बनवून दिली, लिपून दिली, ती भिंत लिपून दिली आणि आपल्या 3 खोल्यांचा दवाखाना स्वतःच्या जागेमध्ये परंतु गावकऱ्यांनी निर्माण केलेला असा सुरू झाला. आणि मग तिथून खऱ्या अर्थी गुहीच्या कल्याण आश्रमाच्या कामाला सुरुवात झाली. दुपारी 2पर्यंत हा दवाखाना चालायचा आणि त्याच्यानंतर मात्र मग आम्ही दवाखानाच एक विषय नको म्हणून अन्य विषयांसाठी म्हणून आपण संपर्काला सुरुवात केली. 2 नंतर मी मुद्दाम बाहेरच्या पाड्यांवरती जायचो. संध्याकाळी जाणं, गप्पा मारणं, शेकोटीशी बसणं, तिकडेच केव्हा तरी कुठल्या तरी एखाद्या झोपडीमध्ये डाळ भात खाणं असा विषय करून रात्री परत यायचो. आणि त्या गप्पांमधनं, त्या चर्चांमधनं, त्या गोष्टींमधनं हळूहळू मंडळींचा परिचय व्हायला लागला. आणि माझ्या असं लक्षात आलं की आणि सगळे कम्युनिस्ट होते. म्हणजे मी ज्या वर्षी त्या ठिकाणी गेलो त्याच वर्षी योगायोगाने एक इलेक्शन पण झालेली होती, निवडणूक झाली होती आणि जवळजवळ 95% मतं ही कम्युनिस्टांना पडलेली होती आणि 5% फक्त मतं ही त्यातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला पडलेली होती. अशी परिस्थिती होती. म्हणजे घरोघर फक्त कम्युनिझम होता. आणि सहज मी चर्चा केली तर त्या माणसाला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, परंतु कम्युनिझम काय हे मात्र पक्क माहिती. कारण मला ती माणसं मला होऊनच विचारायचे, का हो तुम्ही एवढं सगळं चांगलं काम करताय आणि मग तिकडं आमच्या केरळमध्ये तुमचे आणि त्यांचे भांडणं कशी काय होतात, मारामारीन खून वगैरे सगळं आम्हाला ऐकायला मिळतं म्हणे. प्रत्यक्ष त्यांना कुठे वाचायला मिळत नव्हतं त्यावेळेला. या सगळ्या बातम्या कुठे आकाशवाणीवर पण ऐकायला मिळायच्या नाही, तेव्हा TV वगैरे तर नव्हतेच. पण
इतक्या छोट्या गावामध्ये, इतक्या छोट्या पाड्यावरच्या झोपडीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा कम्युनिस्टांच्या या सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहिती होत्या की संघ हा आपला विरोधक आहे, हे त्यांना पक्कं माहिती होतं. आणि तरीसुद्धा त्यांनी आपल्याला ॲक्सेप्ट तर केलेलंच होतं. कारण ज्याच्या घरी मी राहत होतो तो स्वतः तालुक्याचा सेक्रेटरी होता. आणि त्या सेक्रेटरीला मुंबईहून पुन्हा 2-3 पत्रही आली होती, अरे कुठल्या डॉक्टरला तू तिथं घरात ठेवलंयस, तो संघाचा माणूस आहे, त्या संघाला असं मोठं करू नका. असे शेवटी काय म्हणतात ते विषवल्ली आहे किंवा नागच आहेत, किती दूध पाजलं तरी ते तसेच राहणार आहेत, आपल्याला विरोधच करणार आहेत. त्यालासुद्धा क्षणभर वाटलं होतं, अरे बापरे, आता ह्या डॉक्टरला आपण पाठवूया कुठं, तर करतोय तर चांगलं काम. त्यालाही वाटलं होतं की हो बाबा, ही सेवा कार्य चांगल्या पद्धतीने करतायत, यांनी काय अजून कम्युनिस्टांच्या विरोधात काही काम केलेलं नाही आहे. उलट कोणी जात असतील तर आपण सांगायचो, उलट 4 मुद्दे द्यायचो की तुम्ही या मिटिंगला जाताय तर हे मुद्दे बोला, म्हणजे ज्याच्यामधनं तुमच्या वनविभागाचं बाकीच्या सगळ्या गोष्टींची फायदे तुम्हाला मिळतील. आणि त्या माध्यमामधनं जरी केलं, कारण शेवटी आपल्याला आपली ताकद काही एवढी मोठी नव्हती की त्यांना काही विरोध करता येईल, किंवा मग कमीत कमी चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांना काही शिकवता येईल अशा पद्धतीने होत असल्यामुळे तो जो तालुक्याचा सेक्रेटरी होता त्यांनी त्यांना पत्राने पुन्हा उत्तर दिलं की नाही, मी तर त्यांना बाहेर नाही काढू शकत, माझ्या घरात आलेला आहे, होऊन आलेला आहे, आता त्याला मी हुसकणं कसं आहे, मी स्वतःहून त्याला बोलवलं आहे पुन्हा, आणि की नाही ये माझ्या घरात राहायला, आता मी त्याला पुन्हा बाडबिस्तार हलवू का, हे काही माझ्याच्याने शक्य नाही. सेवा कार्य म्हणून वनवासी कल्याण आश्रम काम करतं आहे, त्यामुळे आपल्याला करू द्यायला पाहिजे. पुन्हा या पत्रावरती तिकडनं मुंबईहून त्याचं उत्तर आलं आणि त्या उत्तरामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की माफ करा, तुम्ही जर हे करणार नसाल तर तुमचं हे जे तालुका सेक्रेटरी पद आहे आम्ही ते काढून टाकणार आहोत. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, काढून टाका. आणि मग त्यानंतर त्याला खरंच त्यांनी त्या तालुका सेक्रेटरी पदावरनं हुसकून लावलेलं होतं. म्हणजे थोडक्यात सगळे कम्युनिस्ट मंडळी त्या भागामध्ये होती. प्रत्येक जनजातीय हा तिथला कम्युनिस्ट तरी होता किंवा संघाच्या विरोधामध्ये जरूर होता. वनवासी कल्याण आश्रम आणि संघ हा इतका जवळचा नातं आहे हे अनेकांना माहीत नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. परंतु दुपारच्या नंतरचा जो प्रवास असायचा, पाड्यापाड्यावरचा प्रवास असायचा, त्याच्यामधनं या गोष्टी माझ्या लक्षात यायला लागलेल्या होत्या. परंतु त्यांच्या समस्या पण होत्या, आर्थिक समस्या आहेत. 4 महिने आपली शेती झाल्यावर करायचं काय? आता वनविभागातली मंडळी हे लाकड बिकूड तोडून कुठेतरी चोरी मारीलाही काही उपयोग होत नाही, कुठेतरी अटकावं लागतं, काहीतरी अडचणी येतात. त्यापेक्षा उठायचं, सगळा संसार घ्यायचा आणि कुठेतरी शहरामध्ये नाशिकला, पिंपळगावला, नवसारीला, बिलीमोऱ्याला त्या भागामध्ये जायचं आणि तिकडेच 8 महिने राहून परत एकदम पावसाच्या तोंडाशीच परत यायचं आणि आपला शेतीचा व्यवसाय 4 महिने करून पुन्हा परत जायचं. अशी त्यांची परिस्थिती नेहमीची व्यवस्था होती. आणि त्यामुळे स्वाभाविकच माणूस तिथे स्थिर नव्हता. ही स्थिरता त्यांची येईल केव्हा? ज्या वेळेला शेतीतनं आपल्याला काही गोष्टी करता येतील. आणि म्हणून मग हेही लक्षात आलं होतं की आरोग्य, शेती, शिक्षण, अन्य सगळे विषयसुद्धा आपल्याला इथे काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने राबवता येतील. सध्या तर आपल्याला ते शक्य होतं की आरोग्य या विषयामधनं काम करूया. आणि म्हणून मग आपण आरोग्याची जशी वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरं ठेवली, मुद्दाम लोकांना बोलवायचं आणि त्यांना आरोग्य हा विषय सांगायचा. पाड्यापाड्यावर जायचं, तिथे गप्पा काय मारायच्या. आरोग्य म्हणजे काय, जंतूंपासून रोग होतो हे सुद्धा लोकांना माहीत नसतं. कुठला तरी काहीतरी या झाडाखालून गेला आणि म्हणून त्याला असं झालं, त्या तमुक ठिकाणून गेला म्हणून त्याला हे झालं, ही नको तेव्हा ही नदी ओलांडली म्हणून त्याला त्याच्यावर हा असा आजार आला, ओलांडा आला, आणखीन काहीतरी झालं. असे सगळे विषय की जे अंधश्रद्धायुक्त असे सगळे विषय होते ते त्यांच्या डोक्यामधनं काढण्यासाठी आपण आरोग्य प्रशिक्षणाचा विषय हा मुद्दाम पाड्यापाड्यांवर जाऊन करायचो. त्यामुळेच या सगळ्यामधनं हळूहळू मुक्तता त्यांना मिळायला लागली होती. लोकांची गर्दी आरोग्य म्हणजे हो बाबा, दवाखान्यात गेल्यानंतर ही औषधं घेतल्यानंतर आपण बरे होतो हे लोकांना पटायला लागलं होतं, विश्वास यायला लागला होता. आणि आरोग्य हे अशा पद्धतीचं सुद्धा आपल्याला रोगापासून मुक्त करू शकतं हे त्यांच्या लक्षात यायला लागलं होतं. हे सगळं घडवून आणणारे कोण होते? भगत लोक. मग त्या भक्तांशी आपल्याला दोस्ती करावी लागली.
म्हणजे प्रत्यक्ष आता मी अनेक वेळेला व्हिजिटला वगैरे बोलवायला जायचे. पेशंट सिरियस झाला की पहिल्यांदा डॉक्टरला बोलवायचं नाहीत, पहिल्यांदा भगत. मग ते तिथे भगताच्या उपस्थितीतच मलासुद्धा व्हिजिटला जावं लागायचं. मग तो पेशंट झोपलेला असायचा, पेशंट म्हणजे तो काही जो असतो तो झोपलेला असायचा, शेजारी भगत असायचा. आणि भक्ताला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की अमुक 3 बाटल्या 5 बाटल्या दारू दिल्याशिवाय त्याला ते काही अंगामध्ये येत नाही देव. आणि म्हणून मग हातामध्ये तो निंबाऱ्याचा पाला घ्यायचा, त्याला झाडत राहायचं, भरपूर दारू प्यायची आणि दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये तो त्या माणसाला झाडत असायचा. प्रत्यक्षात आपण जाऊन बघितलं तर कुठेतरी ताप असायचा, कुठेतरी ॲबडॉमिनल पेन असायचं, किरकोळ बाकीच्या सगळ्या अशा काही शारीरिक तक्रारी त्याच्या असायच्या. परंतु हा भगत मात्र त्याला कारण नसताना या पद्धतीने त्रास द्यायचा, स्वतःची दारूची सोय मात्र करून घ्यायचा. हळूहळू त्या भक्तांच्या आपण कच्छपी लागलो, भक्तांना या गोष्टी सुचवायला लागलो. अरे बाबांनो, तुम्ही हे असे कशासाठी गोष्टी करता? कधीकधी त्यांच्या हातून माणसं मरूनच जायची, कारण नसताना हकनाक एका अर्थी त्यांचे बळी जायचे. आणि त्यामुळे मग या भगत लोकांना आपण एकत्र करायला सुरुवात केली. त्यांना एकदम तुम्ही चुकीचे आहात असं म्हणणं तर शक्य नव्हतं. आणि म्हणून मग त्यांचे आपण मिटिंगा बोलवायचो, 20-25 जण एकत्र आणायचो. आपले पेठचे आवारी गुरुजी जे आपले अखिल भारतीय अध्यक्ष असायचे, कधीकधी त्यांना आपण बोलवायचो. त्यांना त्यांच्या भाषेमध्ये हे आवारी गुरुजी समजावून सांगायचे की अरे तुम्ही ही भक्ती करा. किती प्रमाणामध्ये करायची? थोड्या प्रमाणामध्ये, परंतु जेव्हा तुमच्या आवाक्याच्या बाहेर जाईल त्यावेळेला तो दवाखान्यातच गेला पाहिजे. हळूहळू त्यांचासुद्धा या गोष्टीत विश्वास पटायला लागला. कारण मला नंतर ह्या 2-3 मिटिंगा घेतल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की पेशंटच आपल्याला सांगतोय, त्या अमक्या भक्तांनी सांगितलं बरं का रे की मी तुमच्यापर्यंत आता म्हणजे तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, दवाखान्यात जा, असं त्यांनी मला सांगितल्यामुळे केलं. मग या सगळ्या गोष्टी होता होता भक्तांमधनं सुद्धा आपण हळूहळू आरोग्य हा विषय पुढे चालू केलेला होता. पांगारण नावाचं गाव होतं, तिथेही आपण एक मेडिकल सेंटर सुरू केलेलं होतं. सप्ताहातून एकदा तिथे आपण तो दवाखाना चालवायचो. आरोग्य शिबिरं सुरू केलेली होती. मालेगाव, नाशिक रोड, मनमाड इथून सगळी टीम यायची आणि मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया आपण त्या सगळ्या परिसरामध्ये उभ्या करायचो. म्हणजे मला आठवतं की आज ते शक्य नाही, परंतु त्या काळामध्ये आम्ही ते घडवूनही आणलं होतं. आणि तिथल्या सर्जननीसुद्धा, मालेगावचे विशेषतः भंडारी डॉक्टर म्हणून एक सर्जन होते, ते म्हणायचे डॉक्टर तुम्ही काही घाबरू नका, आपण सगळं मॅनेज करू. आणि मग तिथे ग्रामपंचायतीच्या ह्याच्यातच स्टरलायझेशन करायचं, तिथल्या आहेत त्याच व्यवस्थांमधनं एखाद्या हॉस्पिटलसारखी परिस्थिती, ऑपरेशन थिएटरसारखी अवस्था उभी करायची, स्टरलायझेशन जमेल तेवढं करायचं. आणि त्याच्यामधनं आम्ही हार्निया, हायड्रॉसिल, अपेंडिक्स यांची ऑपरेशनं केलेली आहेत. थायरॉईडचं सुद्धा ऑपरेशन तिथे डॉक्टर भंडारींनी केलेलं मला आठवतं. आणि थायरॉईडसारख्या एका अवघड जागी असलेल्या अशा शस्त्रक्रियेसाठी सुद्धा आम्हाला तिथे उपयोगी झालेले होते. ते म्हणले हा माणूस काही तुझ्यापर्यंत येणार नाही किंवा आपण लाख सांगू तर ते काय माझ्यापर्यंत मालेगावला येणार नाहीत का नाशिकला जाणार नाहीत. याचा कारण नसताना थायरॉईड असाच राहील, आपण इथेच राहू ना, पाहिजे तर त्यांच्याकडनं लिहून घेऊ की बाबा रे असा येईन तसाही तो मरणार आहे, त्यापेक्षा इथेच आपण ऑपरेशन करूया, मराल तर मरूया, काय हरकत नाही. तो माणूसही म्हातारा होता, घरचे तयार झाले होते, काही नाही हरकत नाही, बघा बरं करून पहा. आणि म्हणून आपण सगळ्या आधीच त्यांच्या तयाऱ्या केलेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे त्या माणसाला नंतर रक्तसुद्धा द्यावं लागलं होतं. मग आता रक्त द्यायचं तर काय, आपली लॅबची टीम पण सगळी त्या दिवशी आलेली होती. आंब्याखाली मला आठवतं, आंब्याखाली त्या माणसाला झोपवलं, त्याचं ब्लड काढलं पुरेसं, म्हणजे जो रक्तदाता होता त्याचं रक्त काढलं, तिथेच क्रॉस मॅच केलं आणि तिथेच त्याला ते रक्त दिलेलं होतं. अर्थात या गोष्टी आजच्या परिस्थितीमध्ये शक्य नाही, ते ठीक आहे, त्या काळामध्ये आपण ते हिम्मत करून केलं. डॉक्टर मांगुळकर होते, डॉक्टर रमेश शास्त्री होते, जे मालेगावचे नेत्ररोग तज्ज्ञ होते. त्यांनीही एका दिवसात 20-20, 25-25 अशा नेत्ररोगाच्या शस्त्रक्रिया केल्या. प्रामुख्याने नेत्रबिंदू, जो याला म्हणतात मोतीबिंदू, त्याच्या शस्त्रक्रिया केल्या. आणि विशेष असं की 3-4 वेळा सातत्याने आम्ही अशी शिबिरं घेतली, पण एकासुद्धा माणसाचा डोळा हा गायब झाला आहे किंवा डोळा गेला असं झालेलं नाही. सगळे यशस्वी झाल्या, सगळ्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आणि त्या शस्त्रक्रियांमधनं आपल्याला खूप काम
मोठं करता आलं, उभं करता आलं. चिंचपाडा नावाचं गाव होतं. त्या चिंचपाड्यामध्ये अशी व्यवस्था होती की घरोघर कुष्ठरोग. सरकारी यंत्रणेमधनं त्या 15 किलोमीटरवरनं एखादा माणूस यायचा, MSW त्याला काहीतरी त्यावेळेला म्हणायचे, तो तिथे यायचा, त्या लोकांना गोळ्या द्यायचा, परत जायचा, पुन्हा आला तर काय त्या गोळ्या तशाच पडलेल्या किंवा त्या फेकून दिलेल्या असायच्या आणि पुन्हा त्याचा जो कुष्ठरोगाचा आजार आहे तो जिथल्या तिथे. एके दिवशी माझ्याशी तो बोलला, का हो म्हणे मी इतका त्यांच्या मागे लागतो परंतु हे लोक नीट गोळ्याच घेत नाही तो. मग एके दिवशी आम्ही सगळे मिळून प्रयत्न केला, तिथे गेलो, भेटलो, त्या चिंचपाड्यातल्या ह्या सगळ्या लोकांची मीटिंग घेतली आणि मग आम्हीच विषय घेतला की ठीक आहे तुम्ही आमच्याकडे त्या गोळ्या आणून द्या बरं, आम्ही त्याची व्यवस्था करतो. सलग 7-8 महिने त्या लोकांच्यावरती प्रयत्न करून अख्ख्या चिंचपाड्यामधलं कुष्ठरोगाचं पूर्णतः निवारण ज्याला म्हणता येईल असं आम्ही सलग 1.5 वर्ष प्रयत्न केल्यानंतर घडवून आणलं होतं. क्षयरोगाची सुद्धा तशीच परिस्थिती. त्याच गावामध्ये कुकुडण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षयरोग, TB सातत्याने जर औषधं घेतली तरच हे आजार बरे होतात आणि त्यामुळे ते समजावणं महत्त्वाचं होतं. ते समजावण्याचं काम आपल्या कल्याणाश्रमच्या मंडळींनी केलं आणि तिथे क्षयरोगाचा सुद्धा आपण सर्वस्वी नायनाट करण्याला उपयोगी पडलो. सर्पदंशासारखे विषयसुद्धा तिथे होत होते आणि त्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांनाही वाटत होतं, तिथल्या PSCच्या मंडळींना वाटत होतं, कारण तिथपर्यंत 12 किलोमीटरपर्यंत सर्पदंशाचा माणूस डोलीमधनं घेऊन जायचा हे असंभवच असाय, कारण वाटेतच तो मरून जायचा. अर्थात भक्ताच्या हातान सुटला तरच तो सर्पदंशाचा माणूस हा डॉक्टरच्या ताब्यात सापडायचा. पण मग हळूहळू या सगळ्यामधनं आम्ही प्रबोधन केलेलं होतं की नाही 40 मिनिटाच्या आत तुम्ही साप चावलेला माणूस आणला पाहिजे तर त्याचा फायदा. मग ते ASVचं जे इंजेक्शन असायचं ते आम्ही त्या गुहीच्या केंद्रावरती द्यायचो आणि कित्येक मंडळी ही सापाच्या त्या सर्पदंशामधनं आपण यामधनं वाचवलेली होती. अर्थात त्याच्यासाठी लागणारा फ्रीज, त्याच्यासाठी लागणारं ते ASV इंजेक्शन हे निश्चितपणे आपल्याला सरकारने पुरवलेलं होतं. तिथला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमामधून आपल्याला फ्रीज मिळाला होता. उंबरठाणच्या आणि सुरगाण्याच्या दवाखान्यांमधनं, सरकारी दवाखान्यांमधनं ASV मिळालेलं होतं आणि त्यामुळे अशा अर्थी आरोग्याच्या माध्यमामधनं सुद्धा आपण तिथे काम उभं केलेलं होतं. आजची परिस्थिती काय तर काही वर्ष आपल्याला डॉक्टर मिळाले, नंतर आमच्यासारखे डॉक्टर संसार मागे लागला, बाकीच्या सगळ्या गोष्टी हे झाल्या, शिक्षणाची काही पंचायत होईल असं म्हणून किंवा प्रेरणा संपली म्हणून पूर्ण वेळ काम करणं बंद करून टाकलं आणि आपले आपले व्यवसाय करायला निघून गेले. एक डॉक्टर आला, दुसरा आला, तिसरा आला, परंतु काळांतराने मात्र हे डॉक्टर मिळणंसुद्धा मुश्किल झालं आणि त्यामुळे स्वाभाविकच आपल्याला बहुतेक ठिकाणचे दवाखाने हे बंद करावे लागले. आणि मग आरोग्य व्यवस्थेची व्यवस्था काय करायची आणि म्हणून त्याच्यामधून एक योजना सुचली, ती म्हणजे आरोग्य रक्षक योजना. आणि त्या आरोग्य रक्षक योजनेला आपण निश्चितपणे उपयोगी पडलो आणि उत्तम प्रकारचं प्रशिक्षण देऊन आपण त्या गावोगावी एकेका व्यक्तीला असं उभं केलं जो तिथला कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि जुजबी औषधोपचार त्याच्याकडे मिळतील असा एका अर्थी छोटासा डॉक्टरच तो त्या गावचा असा त्याला बनवला. परिसरामधला स्वच्छता व्यवस्था, विहिरीमध्ये योग्य ते पाणी स्वच्छ व्हावं याच्यासाठीची काळजी, अशा सगळ्या गोष्टी त्याला शिकवून असे आरोग्य रक्षक आपण प्रांतभर आता उभे केलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 300-400 पर्यंत अशी आरोग्य रक्षक या व्यवस्था उभी आहे की ज्याच्यामधून आपण आरोग्याचं काम आता पुढे नेतो आहोत. आर्थिक विकासाचा विषय होता. मगाशी जसं म्हटलं तसं एक एक बिंदू घेऊन आपण काम करत होतो. तसा आर्थिक विकास कसा करता येईल बुवा, तर 4 महिन्यात पुढच्या 4 महिने शेती आणि त्याच्या पुढच्या 8 महिन्यांसाठी काही ना काही व्यवस्था उभी केली पाहिजे. आणि म्हणून मग आपण प्रयत्न केला की तिथली जी वन उपज आहे, मग त्याच्यामध्ये गुळवेल असेल, हिरडा असेल, आवळा असेल, टाकळा असेल, नागरमोथा असेल किंवा आंबे असतील, याची सगळ्याची योग्य ते बाजारभाव त्याला मिळाला पाहिजे. आणि म्हणून मग ही जी औषधी वनस्पती होत्या त्या औषधी भवन, नाशिकचं जे औषधी भवन आहे त्यांच्या माध्यमामधून आपण ते उभं करायचा प्रयत्न केला होता आणि त्यांना चांगला बाजारभावही मिळेल अशी चिंता केलेली होती.
वनामध्ये बांबू मोठ्या प्रमाणावरती मिळतो. मग ते बांबूचं काय करायचं बुवा, तर बांबू कापायचे आणि घराला लावायचे, एवढंच आदिवासीला माहिती. परंतु बांबूपासून आपण सगळ्यांनी कदाचित बघितलं असेल की छान शोभिवंत वस्तू तयार होतात आणि त्याच्या एका बांबूपासून शेकडो रुपये त्या व्यक्तीला मिळू शकतात. मग आपल्याला असं करता येईल का, नाही बाबा बांबूचं प्रशिक्षण द्यायचं, यांना कापता येतो बांबू, त्याचे सोलता येतात व्यवस्थित, दुरड्या परड्या ह्या सगळ्या गोष्टी करता येतात, त्यांच्या आवश्यकतेसाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते सगळे करतात. मग आपण अशा काही चांगल्या वस्तू बनवायला शिकूया का, असा एक विचार आमच्या मनामध्ये आला. सहज सर्वेक्षण केलं, बऱ्यापैकी बांबू त्या भागामध्ये मिळत होता. लोकंसुद्धा तयार होते की ठीक आहे शिकवा तुम्ही, आम्ही करू. आणि मग त्याच्यामधनं आम्ही तो विषयसुद्धा केला. तिथल्या 3 जणांना आगरताळ्याला पाठवलं. आयुष्यात ज्या माणसांनी कधी रेल्वेसुद्धा बघितली नव्हती त्याला आपण रेल्वेतनं तर नेलंच, परंतु कलकत्त्याहून आगरताळ्याला आमच्या अनिल नाईक या कार्यकर्त्यांनी विमानाने नेलं. तो सुद्धा आश्चर्यचकित झाला. त्या मुलाला बाकी वाचता फार येत नव्हतं, वाचता 7वी 8वी पास झालेला आदिवासी मुलगा, पण त्याला ते आगरताळ्याला पोहोचलो. आपल्या तिथल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयामध्ये 3 महिने त्याची सोय केली आणि त्याच्याबरोबर तिथलं जे सरकारी यंत्रणा होती त्या सरकारी यंत्रणेमधनं आपण तिथे त्याला बांबूच्या या वेगवेगळ्या अशा शोभिवंत वस्तू बनवायचं प्रशिक्षण दिलं आणि मग तो प्रशिक्षण घेऊन आला. 3 जणांना आपण बेंगलोरला पाठवलं. तिथे 3 महिने त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि हे 3 आणि 6 जणं पुन्हा गुहीला आल्यानंतर त्या ठिकाणी आपण हे बांबू कला केंद्र असं उभं केलं. 70 ते 80 जणांना, त्यामध्ये 20 एक महिला पण होत्या, त्यांना आपण हे प्रशिक्षण दिलं आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमामधनं आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून बांबूची अशी शोभिवंत वस्तू तयार करायला शिकवलं. आजसुद्धा हे जवळजवळ 150 लोक ह्या अशा पद्धतीच्या बांबूच्या वस्तू बनवतात आणि त्यांचं आता व्यवस्थित सोसायटी झालेली आहे. BDOच्या माध्यमामधून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि देशभरामधल्या सर्व प्रकारच्या या प्रदर्शनांमध्ये, विशेषतः जी सरकारी माध्यमामधून प्रदर्शनं होतात त्या प्रदर्शनामध्ये ते सर्वत्र जात असतात. म्हणजे तिथली माणसं आता सहजपणे आज कुठे चालला रे, तर आज आम्ही चेन्नईला चाललो आहे म्हणे. कशासाठी, ते असं काम आहे. कशासाठी चालले रे, तर नाही आम्ही असे वस्तू घेऊन निघणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू बनवतो आणि विकतो. असं सगळं ते त्यांच्या माध्यमामधनं काम उभं करतायत. सापुताऱ्याला, नाशिकला या ठिकाणी सुद्धा आपण असे ते बांबूच्या वस्तू वितरणाची व्यवस्था करतो आणि आजसुद्धा ते कार्यरत आहे. आता आपण कल्याणाश्रम म्हणून त्यांच्याकडे काही बघत नाही, ते त्यांच्या पायावरती आता उभे राहिलेले आहेत. तसाच एक व्यवसाय दुग्ध व्यवसाय. फक्त 4 महिनेच गाईला दूध येतं असं सगळ्यांना माहिती होतं, परंतु तिथे आजूबाजूला चारा भरपूर होता, पाणी पण बऱ्यापैकी होतं आणि त्यामुळे तिथे आम्ही दूध व्यवसायाची व्यवस्था उभी केली आणि त्याच्यामधनं सुद्धा जवळजवळ 81 जणांना आपण दुग्ध व्यवसायासाठी प्रशिक्षण दिलं. त्यांना म्हशी दिल्या. अर्थात यामध्ये सुद्धा शासकीय सहकार्य संपूर्णतः घेतलं. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने 50% सबसिडी दिली, महाराष्ट्र बँकेने कर्ज दिलं आणि त्याच्यातनं हे सगळं उभं राहिलेलं होतं. त्यातनं उत्तम दुधाला भाव पण मिळाला, घरातल्या महिलांनासुद्धा चांगलं काम मिळालं आणि त्यात नुसतंच दूध नव्हे तर चक्का, खवा अशाही गोष्टी बनवायला लागले आणि ते विकायला लागले. त्याचा मग हळूहळू लळा लागला. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं वेण तयार झालं आणि मोठी आजसुद्धा तो जो दुग्ध व्यवसाय आहे तो व्यवस्थित त्या परिसरामध्ये, घोई परिसरामध्ये चालू असलेला आपल्याला दिसतो. हजारो लिटर दूध आज तिथे लोक जमवतात आणि सुमूल, अमूलसारख्या डेअरींना हे चांगल्या भावामध्ये विकतात. आपण असं पाहतो आहोत. शेती विकासामध्ये सुद्धा आपण उपसा जलसिंचन योजनाची व्यवस्था केली. तिथल्याही 3-4 पाड्यांमधल्या लोकांना आपण महाराष्ट्र बँकेकडनं कर्ज मिळवून दिलं आणि त्यांना रब्बी हंगामामध्ये सुद्धा आपली शेती चालवायची असते हे शिकवलं आणि सुंदर प्रकारे असं त्यांनी हे स्वतःचा शेती व्यवसाय डेव्हलप केलेला आहे. आज तिथे ते आंबा पिकवतात, चांगला गहू पिकवतात, हरभरा पिकवतात, काही जणांनी द्राक्षसुद्धा लावली, ऊससुद्धा लावला आणि यामध्ये सुद्धा शेती या विषयातसुद्धा त्यांची भरपूर आता प्रगती झालेली आपल्याला दिसते आहे.
पुण्याच्या सुयश चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक संस्था आहे, ज्या संस्थेच्या माध्यमामधून आपल्याला या संदर्भात भरपूर मार्गदर्शन मिळत होतं. चतुसूत्री भात असेल किंवा भुईमुगाचे पीक असेल, ते सुद्धा त्या ठिकाणी नवीन होतं. परंतु त्या परिसरामध्ये भुईमुग कसा पद्धतीचा लावायचा, कुठला लावायचा ज्याच्यामधनं तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळू शकतं. चतुसूत्री भातामधनं किमान 5 पट असं भातातलं हे वाढू शकतं आपलं, हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. शेतकऱ्यांच्या सहली घडवल्या, ज्याच्यामधनं त्यांना नवीन काही तंत्रज्ञान उपलब्ध झालं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपण शेतीसुद्धा विकासाचा प्रयत्न केलेला होता. आणि सगळ्यात शेवटी एक महत्त्वाचा विषय आपण केला, तो म्हणजे शिक्षणाचा सुद्धा लक्ष घातलं. शिक्षण या विषयासाठी, कारण शेवटी कार्यकर्ता आपल्याला मिळणार कुठनं, त्याच्यावर संस्कार घडवायचा तर आपल्यापर्यंत तो मुलगा रोज आला पाहिजे. आणि मग त्याच्यामधून आपण 8वीचा वर्ग सुरू केला पहिल्यांदा. 8वी 9वी 10वीचं हायस्कूल सुरू केलं, कारण परिसरामध्ये 7वीपर्यंतच्या खूप शाळा होत्या. 7वी नंतर मात्र त्यांना एकदम नाशिक, मालेगाव कुठेतरी लांब जावं लागायचं किंवा सुरगाणा, आणि ती पालकांची तेवढी पण ऐपत नसायची तिथपर्यंत त्या मुलाला पोचवायची. आणि त्यातनं आपण 8वी 9वी 10वीचा वर्ग सुरू करू असं म्हटलं. शिक्षण मंडळ भगूर नावाच्या संस्थेतनं आपल्याला मान्यता मिळाली आणि त्यांनी त्याची शाळा सुरू केली. आपण वसतिगृह सुरू केलं, त्या वसतिगृहामधनं मुलांना संस्कार मिळायला लागले. आणि मग 8वी 9वी 10वीचा वर्ग सुरू झाला. 2-1 वर्षानंतर त्या काळचे आदिवासी विकास प्रकल्पाचे जे अपर आयुक्त होते, आदिवासी विकास योजनेचे अपर आयुक्त रमानाथ झा म्हणून, त्यांनाही हा विषय लक्षात आलेला होता की वनवासी कल्याणाश्रम मोठ्या प्रमाणावरती या पद्धतीचं काम करते की जे खरं सरकारने करणं गरजेचं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी शासनाच्याच माध्यमामधनं, परंतु योग्य कम्युनिकेशन ठेवून असं कल्याणाश्रम करता येईल त्यांना माहीत होतं. एके दिवशी असंच दिवाळीच्या दिवशी ते आले, एकटेच आलेले होते. नेहमी कसा त्यांचा आता अतिरिक्त आयुक्त म्हणजे मोठा अधिकारी, दिवाळीला तर खरं म्हणजे शासनाला सुट्टी. तर एके दिवशी दिवाळीच्या दिवशी मी आणि माझी बायको दोघेजण आमच्या झोपडीमध्ये बसले होतो. असं सकाळची व्यवस्था होती. लोकांना काय तिकडच्या दिवाळी वगैरे फारसं नव्हतंच, त्यामुळे दवाखाना वगैरे रुटीनली चालू होणार होता आमचा. सकाळी 9:30 वाजताच गाडी वाजली. त्यांची एक जिप्सी होती, मारुती जिप्सी, ती घेऊन आलेले होते. ड्रायव्हिंग स्वतः करत होता तो माणूस. ते त्यांची बायको आणि 2 मुलं त्या दिवाळीच्या दिवशी खाली उतरले. गाडी आमच्या दारासमोर लावली. ते म्हणे, नमस्कार डॉक्टर. मी पण आश्चर्यचकित झालो. अरे बापरे, हे जहासाहेब इथं कुठं आज कसे काय आलेत? मी सहज विचारलं मग त्यांना, का आज एकदम? नाही म्हणे, खास तुमच्याकडे भेटायला, दिवाळी आज तुमच्याकडे साजरी करायची. म्हटलं वा वा वा, फार चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, या. त्यांचं स्वागत झालं, चहा पाणी झालं, सगळं झालं. ते म्हणले की मी माझी ही जी छोटी मुलं आहेत, 10वी 6वी 7वीत त्यावेळेला त्यांचा मुलगा मुलगी होते, त्यांना आदिवासी भागामधली दिवाळी काय असती ही दाखवायला मुद्दाम आलो आहे. शहरामधली रौनक तर त्यांनी नेहमीच बघितलेली आहे, परंतु आजचा दिवस, दिवाळीचा दिवस हा मला जंगलामध्ये काढायचा होता. आणि तुमच्यासारखे डॉक्टर की जे खरं म्हणजे शहरामध्ये राहायला पाहिजेत, तुमच्याकडे फार मोठी दिवाळी असायला पाहिजे, परंतु तुम्हीसुद्धा या लोकांसाठी म्हणून अशा पद्धतीची दिवाळी साजरी करता, हे माझ्या मुलांना दाखवायचं होतं. याच्यासाठी म्हणून मुद्दाम मी मुलांना घेऊन आलो. आणि आज नेहमीची गाडी नाही आणली, सरकारी गाडीसुद्धा आणली नाही, मी स्वतः चालवत मुद्दाम तुमच्यापर्यंत आलो आहे, आज इथेच थांबणार आहे असं म्हणून ते थांबले. जेवण बिवण झालं, गप्पा झाल्या, सगळं झालं. आणि नंतर जाता जाता एक फॉर्म त्यांनी माझ्या हातामध्ये दिला. ते म्हणे, डॉक्टर एक काम करा, 1-2 दिवसामध्ये मला याच्यावर सह्या करून तुमची सगळी कागदं माझ्या ऑफिसमध्ये आणून द्या. काय आहे म्हणलं? म्हणे, तुम्हाला आश्रमशाळा द्यायची आहे आम्हाला. यावर्षी 10 आश्रमशाळा प्रांतभरामध्ये सँक्शन झालेल्या आहेत. आणि माझी स्वतःची इच्छा आहे की कल्याणाश्रमनी एकतरी आश्रमशाळा सुरू करायची आहे याच्यामध्ये. त्यावेळेला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. म्हणजे त्यांच्याच तर कितीतरी काय म्हणतात शिक्षण संस्था होत्या. अनेक शिक्षण संस्थांचे असे अर्ज आलेले होते, परंतु तरीसुद्धा त्या सगळ्याला डावलून त्यांनी आपल्याला
कल्याणाश्रमाला एखादी आश्रमशाळा द्यायची आणि तीसुद्धा गुही प्रकल्पावरती द्यायची असं मनोमनच ठरवून ते त्या दिवशी आलेले होते. मला बाकीचं काय माहीत नाही. अहो म्हटलं आमची अखिल भारतीय संघटना आहे, आमचा महाराष्ट्र प्रांताचं हे आहे, मुंबईला त्याचं कार्यालय असतं, त्या ठिकाणी मला चर्चा करावी लागेल, सांगावं लागेल, आमचे ठराव करावे लागतील, मग तुमच्यापर्यंत. नाही म्हणे एवढा वेळ तर नाहीच आहे म्हणे, 3 दिवसामध्ये हा विषय संपला पाहिजे, हा फॉर्म पूर्ण करून भरून मला घेऊन या. दुसऱ्या दिवशी मग मी तो गेलो. 2-1 दिवसानंतर मी प्रत्यक्ष नाशिकला आलो आणि आपले प्रमोदराव कुलकर्णी त्यावेळेला सचिव होते, अन्य बाळासाहेब दीक्षित आपले संघटन मंत्री होते, अन्य सगळे आपले डॉक्टर वझे त्यावेळी जिल्हाध्यक्ष होते. अशा सगळ्यांना भेटून हा विषय सगळ्यांना सांगितला की नाही बुवा सरकारचं असं म्हणणं आहे, आग्रह आहे, आज हा साहेबांचं म्हणणं आहे की नाही बुवा अशी एक आश्रमशाळा सुरू झाली पाहिजे. आणि मग हो ना करता करता ती आश्रमशाळा सुरू करायची असं आपण ठरवलं आणि ती 1ली 2रीचा वर्ग इमिजिएट त्याच नोव्हेंबरमध्ये आपण सुरू केला. आणि त्यानंतर मग ती 8वी 9वी 10वीची माध्यमिक शाळा आणि ही 1ली ते 7वीची आश्रमशाळा अशी जवळजवळ 450 मुलांची मोठी फौज आपल्या परिसरामध्ये सुरू झाली आणि त्याचा निश्चितपणे फायदा झाला. आजसुद्धा आपण जर प्रत्यक्ष बघाल तर गुही प्रकल्पावरती आहे काय तर एक चांगली आश्रमशाळा आहे. 2 मजली 2 बिल्डिंग्ज आज आपल्या तिथे उभ्या आहेत. परिसर एकदम मस्त चकाचक दिसतो. गेल्यानंतर प्रसन्न वातावरण राहावं अशी तिथली परिस्थिती आहे. जवळजवळ 450-500 मुलं आहेत. आजूबाजूनी जवळजवळ 150 मुलं ही येऊन जाऊन करत असतात. त्यांना शिकवणारे, त्यांचे बाकीची व्यवस्था बघणारे कर्मचारी असा मिळून एक छोटासा गावच तिथे आता वसलेला आहे. आणि त्या ठिकाणी हे सगळं घडतं आहे. नुसतं कसं तर केवळ तिथे आम्ही काहीतरी करतो आहोत म्हणून नव्हे, तर आपले कार्यकर्तेसुद्धा मग त्या ठिकाणी असलेले आपल्या नाशिक शहरामधले, नाशिक जिल्ह्यातले जी आपली समिती मुद्दाम आपण उभी करतो त्या समितीच्या माध्यमामधनं असं आपण ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि आज एवढा मोठा, एका अर्थी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा असलेला असा गुही प्रकल्प उभा राहिलेला आहे. मगाशी मी म्हटलं तसं की हे काही 1-2घांचं काम नव्हतं. केवळ मी निमित्त मात्र म्हणून त्यामध्ये राहिलो. योगायोगाने मला संधी मिळाली म्हणून मी 10-12 वर्ष सातत्याने तिथे राहू शकलो. परंतु केवळ मी एकटा असतो तर एवढं सगळं झालं नसतं. डॉक्टर बंगांनी पण मोठं काम केलेलं आहे. बाबा आमट्यांनी सुद्धा खूप मोठं काम केलं. परंतु आज आपण त्या ठिकाणी गेलो, त्यांच्या प्रकल्पांवर गेलो तर आपल्या लक्षात येतं अरे बापरे, आता हा सगळा संसारा सगळा पुढचं कोण बघणार. परंतु वनवासी कल्याणाश्रम ही संस्था अशी आहे की ज्या संस्थेच्या मागे शेकडो हात आहेत, हजारो काळजं आहेत की ज्याच्या माध्यमामधनं हे सगळं काम उभं राहतं आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती ज्यांना हो तू मैं एक रक्त या मानसिकतेतून कोणताही शहरातला माणूस हा जनजातीय व्यक्तींकडे बघतो आहे. जनजातीय मंडळींच्या मध्ये सुद्धा ही जागरूकता आता उत्पन्न झाली आहे आमच्या पूर्ण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, आमच्या संपर्कामधनं की हो ही शहरी मंडळी काही नुसती आमची एक्सप्लॉयटर्स नाही आहेत तर आमची मदतगारसुद्धा आहेत. आणि या मानसिकतेमधनं आता प्रत्यक्ष काम झालेलं आहे. मगाशी मी म्हटलं तसं की अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचं शेवटी ध्येयच हे आहे की आम्ही एक रस समाज उभा करू, हिंदू समाज उभा करू आणि त्यांच्यामधलं हिंदुत्व जागृत करू. हे काही प्रमाणामध्ये आपण यशस्वी करू शकलेलो आहोत. यामध्ये काही नुसतेच असे ज्याला जमत नाही म्हणून ते असे आलेले पूर्ण कार्यकर्ते नाहीत. अनेक डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकिली केलेली काम मंडळी आहेत, CA झालेली माणसं आहेत. कार्यकर्ते म्हणून सुद्धा स्वतःच्या काय म्हणतात खिशाला चाट लावून एका अर्थी लष्करची भाकरी म्हणून काम करणारे अनेक इंजिनियर्स आहेत, अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक वकील आहेत, अनेक CA मंडळी आहेत, वेगवेगळे कारखानदार आहेत, उद्योजक आहेत की हो माझ्या आयुष्यातला काहीतरी वेळ, माझ्या खिशातला काहीतरी पैसा हा मी ह्या जनजातीय समाजासाठी देणार. अशा माध्यमामधनं उभे राहिलेली ही एक मोठी संघटनाची चेनच्या चेन अशी आलेली आहे. पाड्यापाड्यांवरती सुद्धा जे आपण संपर्क केले त्यातनं आपले अनेक पूर्णवेळ कार्यकर्ते उभे राहिले आहेत. आणि या सगळ्यांच्या माध्यमामधनं आपण केवळ त्यांचा विकास म्हणून नव्हे तर
संपूर्ण समरस असा हिंदू समाज उभा करण्यासाठी म्हणून वनवासी कल्याणाश्रम काम करतोय. हे कार्यकर्तेसुद्धा केवळ कृतकृत्यता म्हणून नाही बुवा, काहीतरी टाईमपास म्हणून काम केलं पाहिजे. मी आता जसं अमक्या देवाला मी नवस का करतो, तर माझे 2 पाप नष्ट व्हावीत याच्यासाठी मी माझ्या खिशातली दक्षिणा त्याच्या हुंडीमध्ये टाकत असतो. इथे मात्र तसे नुसती कृतकृत्यतेची भावना नसते, तर स्वांत सुखासाठी म्हणून करणारे झटणारे असे शेकडो कार्यकर्ते आज इथे उभे आहेत. हा तर गृही प्रकल्प हा एक प्रकल्प, असे अनेक प्रकल्प आपल्या देशभरामध्ये उभे आहेत. आज एक पण जिल्हा असा नाही की जिथे वनवासी कल्याणाश्रमचं काम नाही. एक तालुका असा नाही जो वनवासी आहे परंतु तिथे वनवासी कल्याणाश्रमाचा काही एखादा प्रकल्प नाही. आणि असा संबंध देशभर आपण वनवासी कल्याणाश्रमाचं मोठं जाळं उभं करून जनजातीयांची अशी एक सलग फळी ज्याला म्हणता येईल अशी उभी केलेली आहे. आणि या माध्यमामधनं आपण काम करतो आहोत. गेले 1.5 वर्ष आपण सगळे बघतो आहोत की करोना कालखंडामध्ये हे सगळे प्रकल्प एका अर्थी ठप्प झालेले आहेत. आश्रमशाळा होत्या, वसतिगृह होती, तिथे आज मुलं नाही आहेत. परंतु आपले पुरंदर कार्यकर्ते आहेत, आपले बाकीचे सगळे कार्यकर्ते आहेत, यांना काम तर भरपूर आहे. आणि गेल्या वर्षभरामध्ये आपण बघितलं की करोनामध्ये सगळ्यांची दयनीय अवस्था आली. मग जसं आपल्या भागामध्ये झालं तसंच तिथल्या परिसरामधल्याही लोकांमध्ये झालं. मग तिथल्या लोकांना आपण त्यांच्या बांधावरती बियाणं वाटली, खतं दिली आणि त्यांची शेती व्यवस्थित चालेल असं पाहिलं. प्रवासी मजदुरांची राहण्या जेवण्याची सोयसुद्धा आपण केलेली होती. आज आपण आता करतो आहोत की सगळं संबंध देशभर आरोग्य रक्षकांच्या माध्यमामधनं करोनाशी संबंधित असलेली जुजबी औषधं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लसीकरणासाठी लोक घाबरत आहेत, त्यांच्यासाठी प्रबोधन आपण करतो आहोत. आणि त्या प्रबोधनामधून लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोक येतील आणि लवकरात लवकर लस घेतील अशासाठीचं प्रबोधन हे आरोग्य रक्षकांच्या माध्यमामधनं आता होणार आहे. त्यांच्यासाठी आपण एक वेगळा छोटासा प्रशिक्षणाचा वर्गही केलेला आहे. स्थानिक डॉक्टर्स, कार्यकर्ते हे या आरोग्य रक्षकांना सहाय्यक म्हणून होत आहेत. आणि आपण आता आरोग्य रक्षकांचं प्रशिक्षण केल्यानंतर तिथल्या परिसरामध्ये सुद्धा करोना घुसू नये याची चिंता करतो आहोत. ट्रेसिंगसाठी टेस्टिंगसाठी या सगळ्यासाठी आपली लोक काम करत आहेत. या सगळ्यासाठी मात्र माणसं तर हवीत, निधीसुद्धा हवा. आणि प्रामुख्याने हा निधी आपल्यासारख्या शहरी मंडळींनाच गोळा करावा लागणार आहे. आपण थोडासा काय करू शकतो याच्यासाठी, आपण थोडासा वेळ देऊ शकतो. आपण थोडासा आपल्या स्वतःच्या खिशाला चाट देऊ शकतो आणि कल्याण आश्रमासाठी देणगी देऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या मंडळींना, आपल्या नातेवाईकांना कल्याण आश्रमसाठी देणगी द्यायला प्रवृत्त करू शकतो. अनेकांना खरंच अशी काहीतरी चांगली कामं करावीशी इच्छा असते. कुठेतरी मी देवाच्या समोर एखादा हुंडीमध्ये पैसे टाकेन, कुठेतरी दक्षिणाच देईन, असल्या कामापेक्षा अशा प्रत्यक्ष कामामध्ये पैसा ओतण्याची खूप जणांची इच्छा असते. आपलं पोचणं फक्त कमी पडतं. आणि म्हणून आपण सुद्धा अशा पद्धतीच्या मंडळींना, अशा माणसांना भेटण्याची आणि आपण स्वतः एक जिता जागता ज्याला म्हणता येईल वनवासी कल्याण आश्रमचा कार्यकर्ता म्हणून, प्रतिनिधी म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या सगळ्या विषयामध्ये प्रामुख्याने हाच विषय होता की वनवासी कल्याण आश्रम आपल्या सगळ्यांना नीट पोहोचावा, कळावा. आपण स्वतः वेळ देऊ शकता, 10, 12, 15 दिवस केंद्रावर जाऊन राहू शकता, तिथल्या पाड्यांची परिचय करून घेऊ शकता. आणि त्याच्याचबरोबर काही जणांना शक्य असेल, जे निवृत्त झालेली मंडळी आहेत, काही डॉक्टर्स आहेत आपल्या नगर जिल्ह्यामधल्या शेंडीमध्ये. आज परिस्थिती अशी की आपला दवाखाना बंद करावा लागला आहे. का तर तिथे डॉक्टर नाही. एखादा निवृत्त डॉक्टर असेल, 1-2 वर्ष देईल असं ठरवणारा एखादा डॉक्टर असेल तर तो शेंडीसारख्या आपल्या आरोग्य केंद्रामध्ये उपयोगी पडेल. अकोला आपल्या जवळचं गाव आहे, त्या ठिकाणी आपल्या अकोल्याला आहे, डहाळेवाडीला आहे, परिसरामध्ये अनेक आपले वेगवेगळे छोटे छोटे उपक्रम चालू आहेत. त्या ठिकाणी आपण जर समजा जाऊन राहिलात, 1 वर्षभर तिथे थांबलात तर निश्चितपणे आपल्याला कल्याण आश्रमासाठी प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळेल. या सगळ्यासाठी म्हणूनच आपण हे करणार आहोत. मी स्वतः एक कार्यकर्ता आहे.
असं आपण म्हणतोच की आपण आपल्यापैकी अनेक जणांना कल्याण आश्रमही माहिती आहे, आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींमधनं आपण गेलेलो आहोत, लोकांकडनं पैसा घेतो आहोत, आपण निधी देतो आहोत, त्याच्याचबरोबर आपण स्वतः वेळसुद्धा देतो आहोत. परंतु हा वेळ देताना आपण स्वतःच्याही खिशाला चाट लावतो का? निधी आपण कधी दिलाय का? हो, बरोबर आहे की मी स्वतः आता एखाद्या केंद्रावरती जायचं असेल तर मी स्वतः माझा खर्च करतो. 700-800 रुपये मला पेट्रोलला खर्च लागत असेल, मी समजतो की हो बाबा ठीक आहे, मी याच्यासाठी आलो, 700 रुपये खर्च झाले, पण त्याचा थेट आमच्या कल्याण आश्रमाला उपयोग झाला का? निधी म्हणून काही प्रत्यक्ष उपयोग झाला का? नाही झालेला. मग आपल्याकडून सुद्धा काही प्रमाणामध्ये निधी दरवर्षी हा कल्याण आश्रमला पोचला पाहिजे. जेव्हा आपण देऊ त्यावेळेला आपल्याला लोकांना सांगण्याची हिंमत होईल. त्यावेळेला आपली जीभसुद्धा कचरणार नाही की रे बाबा चल दे, 1,00,000 रुपये दे. आज आम्ही 1,000 रुपये 1500 रुपये मागण्याची सुद्धा अशी मनामधनं प्रवृत्ती उत्पन्न करू शकत नाही. का? तर आम्हाला तेवढी हिंमत नाही. म्हणून आमचा खिस्सा आधी मोकळा झाला पाहिजे. आपोआप आम्हाला छाती ठोकपणे सांगता येईल की हो तुम्ही 5,00,000 रुपये मिनिमम द्यायला पाहिजेत. अनेक उद्योजक आहेत, अनेक लोक आहेत, अनेक मंडळी अशी आहेत, अनेक संस्था अशा आहेत, अनेक ट्रस्ट असे आहेत की जे हातात पैसा घेऊन उभे आहेत. आपलं पोचणं फक्त आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपण सरकारी व्यवस्था तर कुठल्याच उभ्या करू शकत नाही किंवा सरकार यासाठी पैसाही देत नाही. आणि म्हणून आपल्याला समाजाच्याच माध्यमामधनं हा निधी गोळा करावा लागणार आहे. या निधीसाठी सुद्धा आणि प्रत्यक्ष कार्यकर्ता म्हणून सुद्धा आपण सगळ्यांनी जर याच्यामध्ये थोडासा अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की आज जो काही तासभराचा आपला हा व्याख्यानाचा विषय झाला तो उपयोगी होईल. पुन्हा एकदा सगळ्या संयोजकांचा आभार. श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला.